नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा निवड समिती बीड जिल्हा परिषद बीड अंतर्गत विशेष पदभरती सन 2019-20 प्रश्नपत्रिका। पदाचं नाव आहे परिचर। एकूण 100 गुण, प्रश्न संख्या आहे 50 आणि या ठिकाणी वेळ दिलेला आहे। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न, त्याचबरोबर जीके चे 20 प्रश्न आणि 10 गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न, अशा पद्धतीचा जो काही पॅटर्न आहे तो विशेष जी काही भरती झालेली आहे त्या विशेष भरतीमध्ये अशा पद्धतीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न परिचर या पदासाठी होता। तर यामध्ये बघूया आपण सुरुवातीला मराठी व्याकरणाचे जे काही 20 प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊया। या ठिकाणी बघा, नाकातून होणाऱ्या न न म या वर्णाच्या उच्चाराला काय म्हणतात? तर आता नाकातून होणारे जे काही वर्णाचा उच्चार आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणत असतो आपण अनुनासिक। ऑप्शन क्रमांक सी अनुनासिक याचा या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, गो प्लस ईश्वर हे शब्द एकत्र येऊन कोणता शब्द बनतो? तर गो प्लस ईश्वर, तर याची जर आपण संधी केली तर ती संधी बनते गवीश्वर। ऑप्शन क्रमांक बी गवीश्वर याचा या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? सुळे, गोळे, तळे आणि मळे। सुळे, गोळे, मळे हे काय अनेक वचनी आहे आणि तळे हा जो शब्द आहे, तळे शब्द या ठिकाणी एकवचनी आहे, कारण तळे या शब्दाचं अनेक वचनी शब्द होतं तळी। काय होतं? तळे या शब्दाचं अनेक वचनी शब्द होतं तळी, परंतु तळे हा या ठिकाणी एकवचनी आहे। आपल्याला विचारलं एकवचनी शब्द, त्यामुळे तळे याचं योग्य उत्तर असेल। मित्रांनो, जिल्हा परिषद विभागाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये छान पुस्तक अवेलेबल आहे। या ठिकाणी बघू शकता 157 आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 पर्यंत जेवढेही आतापर्यंत पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरचा समावेश यामध्ये देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी या व्यतिरिक्त काही प्रश्नपत्रिका ज्या त्या संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे काही 31 ऑक्टोबरला पेपर झाला होता आणि 24 ऑक्टोबरला पेपर झाला होता, तर त्या पेपरचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका 101 हा सुद्धा 2012 ते 2022 पर्यंत या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे आणि त्याचबरोबर बाकी तुम्हाला सरावासाठी यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहे त्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर कृषी सेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, या 65 प्रश्नपत्रिका संच पुस्तकाचं नाव आहे। त्याचबरोबर 2012 ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि कृषी शास्त्र नोट्स म्हणजे तुम्हाला ग्रामसेवक असेल, कृषी विभागातील जेही पद आहेत त्या सर्वांसाठी हे उपयोगी पडणारं तुम्हाला पुस्तक आहे। तर हे जे काही बुक आहे मित्रांनो हे सर्वत्र अवेलेबल आहेत। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे बुक आहे। नक्कीच तुम्हाला येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, ते पोरगे सारखे रडते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। ते पोरगे, पोरगे या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि त्याचं लिंग ओळखायचं। तर पोरगे या शब्दाचं लिंग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं विचारलं तर पोरगे कशामध्ये येतं? तर हे लिंग आहे नपुसक लिंगी। काय असणार आहे? नपुसक लिंगी। ऑप्शन क्रमांक बी नपुसक लिंग याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप कोणते? आता सामान्य रूप नेमकं कसं तयार होतं? तर कुंकू हा शब्द आहे, ठीक आहे, कुंकू हा शब्द आहे। आता कुंकू या शब्दाचं सामान्य रूप, आता कुंकू या शब्दाला ज्यावेळेस आपण विभक्तीचा प्रत्यय लावतो, ठीक आहे, कुंकवाचा, ठीक आहे, कुंकवाचा हा शब्द आहे, ठीक आहे। मग आता विभक्ती प्रत्यय कोणता लागला? या ठिकाणी चाचीचे षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला। मग हा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी कुंकू या शब्दामध्ये काय बदल झाला? विभक्ती प्रत्ययचा आहे, ठीक आहे, हा वगळून टाका। त्यानंतर विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी कुंकू या शब्दामध्ये कोणता बदल झालाय? तर कुंकू या शब्दाचा शब्द कोणता तयार झाला? कुंकवा। याला काय म्हणायचं? बघ, याला म्हणायचं सामान्य रूप। त्यामुळे या ठिकाणी कुंकू या शब्दाचा सामान्य रूप कुंकवा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी कुंकवा याचं योग्य उत्तर आहे। कारण कुंकू जे आहे, कुंकू या शब्दाचं कुंकवाचा असं शब्द होईल, कुंकवाचा। मग या ठिकाणी विभक्ती प्रत्यय चा लागला, त्यापूर्वी जो बदल झालेला आहे त्याला म्हणायचं सामान्य रूप। यानंतरचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। पुरामुळे लोकांचे डॅश नुकसान झाले। तर पुरामुळे लोकांचे अफाट, अपरिमित, आवर्जून आणि असंख्य। तर या ठिकाणी हे सर्व चुकीचे आहेत। अपरिमित योग्य असणार आहे। पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, पावसाळ्यात पाऊस पडतो या वाक्याचा काळ ओळखा। आता पावसाळ्यात पाऊस पडतो हा वाक्य काय असणार आहे? वर्तमान काळाचं आणि वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी वर्तमान काळ याचं
योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, माझ्याजवळ पैसे आहेत या होकारार्थी वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कसे कराल। आता होकारार्थी वाक्य माझ्याजवळ पैसे आहेत आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं पण कसं, अर्थ न बदलता। मग या ठिकाणी बघा, माझ्याजवळ पैसे नाहीत हा झाला नकारार्थी, ठीक आहे। आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी, परंतु या ठिकाणी अर्थ बदलायचा नाही, ठीक आहे। मग या ठिकाणी माझ्याजवळ पैसे नाहीत, माझ्याजवळ पैसेच नसतात, मी पैसेवाला नाही, माझ्याजवळ पैसे नसतात असे नाही। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 हा काय या ठिकाणी नकारार्थी वाक्य होणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, दिवाळीला लोक फटाके वाजवतात या वाक्याचे मिश्र वाक्य करा। आता या ठिकाणी बघा, दिवाळी आली की लोक फटाके वाजवतात, पहिल्याचं जो वाक्य आहे तो मिश्र वाक्य असणार आहे, ठीक आहे। दुसरं वाक्य बघूया, दिवाळी येते आणि लोक फटाके वाजवतात, या ठिकाणी आलं आणि म्हणजेच काय, संयुक्त वाक्य असणार आहे, ठीक आहे। काय असेल, संयुक्त वाक्य। मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय मिश्र वाक्य, त्यामुळे दिवाळी आली की लोक फटाके वाजवतात, या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी मिश्र वाक्य असणार आहे। यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी तत्सम शब्द कोणता। आता तत्सम कशाला म्हणायचं, संस्कृत मधून जो शब्द मराठी जशाच तसा आलेला आहे त्याला म्हणायचं तत्सम, परंतु संस्कृत मधील एखादा शब्द आहे ना तो बदल करून मराठीत आलेला असेल त्याला म्हणायचं तद्भव। आता या ठिकाणी तत्सम विचारलाय, मग कवी हा जो शब्द आहे हा काय असणार आहे, या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी असणार आहे तत्सम, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए तत्सम याचं काय असेल, या ठिकाणी योग्य उत्तर असेल। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य ओळखा। सोड मला तो जोराने ओरडला। आता सोड मला हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पाहिजे, कॉमा आणि या ठिकाणी फुल स्टॉप पाहिजे। ऑप्शन क्रमांक बी बघा, ठीक आहे, सोड मला तो जोराने ओरडला, ऑप्शन बी या ठिकाणी योग्य विरामचिन्ह दिलेलं उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता। आता अशुद्ध कसं ओळखायचं, बाकीचे शुद्ध आणि एक अशुद्ध असेल। आता अंतरिक्ष हा अशुद्ध आहे, अलीकडे हा शुद्ध आहे, उपजीविका हा सुद्धा शुद्ध आहे आणि आदिवासी हा सुद्धा शब्द शुद्ध आहे। मग या ठिकाणी अंतरिक्ष हा अशुद्ध शब्द आहे, म्हणजे हा चुकीचा शब्द आहे, तर बरोबर कसा आहे, मग तो अंतरिक्ष र ला पाहिजे पहिली विलांटी, हा शब्द या ठिकाणी काय असणार, योग्य असणार आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हा अशुद्ध शब्द आहे। यानंतर समोरचा प्रश्न, एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडते यास कोणती म्हण लागू पडते। आता एखादं नुकसान झालं आणि त्याच वेळेस एखादी फायद्याची गोष्ट घडली तर त्याला कोणती म्हण लागू पडते। ऑप्शन बघूया, आलिया भोगासी असावे सादर हे नसणार आहे, आवळा देऊन कोहळा काढणे हे सुद्धा नसणार आहे। यानंतर आजा मेला नातू झाला हे योग्य आहे आणि आत्याबाईला मिशा हे नसणार आहे। आजा मेला नातू झाला म्हणजेच या ठिकाणी एक नुकसान झालं परंतु या ठिकाणी एक फायद्याची गोष्ट झाली, अशा पद्धतीने एखाद्याचं आजा मेला नातू झाला म्हणजेच एखादं नुकसान झालं परंतु दुसरी फायद्याची सुद्धा गोष्ट घडते, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, आजा मेला आणि नातू झाला। यानंतरचा प्रश्न, नांगी टाकणे याचा योग्य अर्थ काय। हातपाय गाळणे, मेटाकुटीला येणे, खूप घाबरणे आणि विचलित होणे। तर नांगी टाकणे म्हणजेच हातपाय गळणे, ठीक आहे, गाळणे झालंय, ठीक आहे। मग नांगी टाकणे म्हणजेच हातपाय गळणे, ऑप्शन क्रमांक ए याचं या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न, भानू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। सूर्य, चंद्रमा, कपाळ आणि अस्वल। आपल्याला काय विचारलंय, भानू या शब्दाचा काय विचारलाय, समानार्थी शब्द, मग तो असणार आहे सूर्य, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक ए सूर्य याचं या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न, गीत रामायण कोणी लिहिले। संत ज्ञानेश्वर, कवी मोरोपंत, व्यासमुनी आणि गदी माडगुळकर। तर गीत रामायण जे आहे ते गीत रामायण लिहिलेलं आहे गदी माडगुळकर। त्याचबरोबर एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला, गीत गंगा, ठीक आहे, प्रके अत्रे यांचा आहे गीत गंगा, गीत रामायण कोणाचं आहे मग, तर ते आहे गदी माडगुळकर यांचं। त्यानंतर समोरचा प्रश्न, बांगड्यांचा आवाज, खनखनाट, किनकिनाट, छनछनाट, घनघनाट। तर बांगड्यांचा जो आवाज आहे तो कसा येतो, किनकिनाट, कसा येतो बांगड्याचा आवाज, किनकिनाट। त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, शब्दाच्या किती जाती आहेत। आता शब्दाच्या जाती या ठिकाणी विचारलाय, तर शब्दाच्या आहेत 8 जाती। सरळ साधा सोपा प्रश्न आहे। शब्दाच्या जाती किती आहेत, 8 आहेत। 4 आहेत विकारी आणि 4 आहेत अविकारी। विकारी म्हणजे बदल होणाऱ्या, अविकारी म्हणजे त्यामध्ये बदल होत नाही, ठीक आहे। मग या शब्दाच्या 8 जातीमध्ये लिंगानुसार बदलणाऱ्या 3 आहेत, ठीक आहे, विभक्तीनुसार बदलणाऱ्या वेगळ्या, अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे। शब्दाच्या किती जाती आहे, तर त्या आहेत 8, 4 आहेत विकारी, 4 आहेत अविकारी। यानंतरचा प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी आहे? रुमाल, पोथी, देह आणि पुस्तक. तर पुस्तक हा शब्द या ठिकाणी नपुसकलिंगी असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी नपुसकलिंगी पुस्तक हे याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जीके आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण घेऊया. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखायचा आहे. आता पहिलं वाक्य बघा, आईला थोडे बरे नाही आणि दुसरं काय, सर्व ठीक. बाकी या शब्दाने जर दोन वाक्य जोडलेले आहे तर दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरलेला आहे बाकी, त्यालाच आपण काय म्हणतो, उभयान्वी अव्यय. ऑप्शन क्रमांक सी याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे जे काही 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.